बघा, जो अमित शहाजींना जो कायदा पारित केला हिट अँड रन कायदा, अहो तुम्ही आतापर्यंत ड्रायव्हर बांधण्यासाठी काही केलं नाही. ज्यावेळेस देशावर संकट आलं कोरोनासारखं, त्यावेळेस हाच माझा ड्रायव्हर बांधव अँब्युलन्सच्या हिशोबाने अँब्युलन्स असो अन्य धान्य असो यांनी पुरवलं, मेडिसिन पुरवलं. मला एक सांगायचंय, तुम्ही आतापर्यंत ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी काय केलं? तुम्ही जर ड्रायव्हर सुरक्षेसाठी काहीच करू शकले नाही, कधी त्याला विमा दिला नाही, कधी त्याचा हात विमा वंडे दिला नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ऍक्सिडेंट झाल्यानंतर 10 वर्ष तुम्हाला शिक्षा आणि 7 लाख रुपये. अहो माझा पगार, मी ड्रायव्हर आहे, माझा पगार 12,000 आहे, मी 7 लाख रुपये देऊ कुठून? माझ्यावर आज भीक मागण्याची वेळ आलेली आहे. या सरकारने भीक मागण्याची वेळ माझ्यावर आणलेली आहे. मला केंद्र सरकारला, राज्य सरकारला एकच सांगायचंय, तुम्ही म्हणता की तुम्ही जर पळून गेले तर तुमच्यावर हा कायदा लागू होईल. मला त्यांना सांगायचंय, अहो ड्रायव्हर हा फिरत असतो, नवीन नवीन ठिकाणावर असतो, त्याला पोलीस स्टेशन माहीत नसतं. आणि ज्या वेळेस ड्रायव्हर थांबतो त्याला इतका बारीक चोप दिला जातो का जसा तो काही अतिरेकी आहे, अतिरेकासारखं त्याला मारतो. अहो पब्लिक मारती, आरटीओ मारतो, पोलीसवाला मारतो, रस्त्यावर जनता सुद्धा मारती. माझा ड्रायव्हर हा अतिरेकासारखी वागणूक या भारत देशात दिली जाते. मला सांगायचं, भारताचा मूलभूत पाया माझा ड्रायव्हर बांधव आहे. ज्यावेळेस ड्रायव्हर थांबला या 3 दिवस 50 कोटी करोड रुपयाचं नुकसान झालं. विचार करा, जर हा कायदा रद्द केला नाही, आता फक्त आम्ही तुम्हाला निवेदन देतोय, पण उद्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पायी येऊन भीक मागून तुम्हाला ते टॅक्स आम्ही जमा करू. मागच अमोल कोल्हे सरांनी मुंबईला जेव्हा बघितलं तर नाक्यावर त्या सिग्नलवर पोलीसवाल्यांना सांगितलं का यांना 25-25, 30-30 हजार रुपये दंड द्यावा. का हो, तुम्हाला दुसरं टॅक्स नाही का? राजकारणी लोक एवढा भ्रष्टाचार करता, तुम्ही त्यांना कधी कठोर कायदा केलाय का? त्यांना तुम्ही बेडे ठोकून कधी नेलंय का? मग माझ्या या ड्रायव्हर बांधवांवर अत्याचार का? हा अत्याचार आम्ही सहन करणार नाही. आणि दुसरं माझ्या ट्रान्सपोर्ट युनियनला सांगणं आहे, हे आंदोलन आम्ही उभं केलंय, आमच्या चालकांनी उभं केलंय. तुमचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. तुम्ही कोण आंदोलन मागे येणार आहे? ज्यावेळेस माझा चालक रस्त्यावर उतरलाय, मला चालक मार करतो, तुम्ही आमच्या जीवावर पोट भरता ट्रान्सपोर्टवाल्यांना. तुम्हाला सूचना आहे, तुमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. कायदा रद्द झाला नाही तोपर्यंत आंदोलन मागवणार नाही. निवडून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू ते सांगतो. निवडणूक येणार आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम आमच्या कमीत कमी भारतामध्ये 10 ते 20 कोटी ड्रायव्हर लोक आहे. आम्ही हे सरकार पाडून दाखवू. आमचा सगळ्यांचा नारा आहे, जो ड्रायव्हर इतकी बात करेगा, जो ड्रायव्हर इतकी बात करेगा, हमारे ड्राइवर संगठन हमारे साथ है. और जय संघर्षवान चालक संगठन, ये हमारे सभासद कुल सभासद कम से कम मीडिया के माध्यम से 25-30 लाख मीडिया के माध्यम से हमारे कांटेक्ट है. ऐसा भारत देश में कोई भी राज्य नहीं, कोई भी जिला नहीं, कोई भी गांव नहीं, कोई तालुका नहीं, संघर्ष ग्रुप काम नहीं आता. एम्बुलेंस तुम्हारी लेट आएंगे, मैं चैलेंज करता किसी को भी, हमको फोन करो, रात को 2 बजे करो, एम्बुलेंस पहले आती, ये मेरा संघर्ष ग्रुप का ड्राइवर पहले आता, वो सुन लो तुम. कालो कानून, कालो कानून. ड्रायव्हर सुरक्षा कायदा सुरुवातीला लागू करणे, त्यानंतर काय तुमचा हिट अँड रन कायदा आहे तो पण लागू करा. आम्ही म्हणत नाही का तो लागू करा, परंतु ड्रायव्हरची सुरक्षा ही कायदा करणे काळाची गरज आहे. कारण आज प्रत्येक शहरामध्ये, कोणत्याही देशामध्ये जरी गेले तर अपघात झाला तर ड्रायव्हरला सुरुवातीला मारहाण करतात. म्हणून ड्रायव्हर त्या जागेच्या ठिकाणाहून त्या पेशंटला न पाहता तो पळून जातो. मग यासाठी शासनाने पब्लिकवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद करा. नंतर हा कायदा आम्ही त्याचे आनंदाने स्वीकार करू. पण हा कायदा त्या ड्रायव्हर सुरक्षा न घेता जर तुम्ही हा कायदा लागू करत असेल तर हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरणार. ज्या ठिकाणी आता ड्रायव्हर भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी हिंडतो, कोणत्या ड्रायव्हरला आपल्या अपघाताच्या ठिकाणापासून पोलीस स्टेशन जवळ आहे का नाही हे त्याला सांगता येणार नाही. परंतु मग त्यासाठी त्याला पोलीस स्टेशनची माहिती नसल्यामुळं तो गाडी सोडून, पब्लिक जमा झाली तर गाडी सोडून डायरेक्ट फरार होण्याचं काम करतो. कारण त्याला स्वतःचा जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि जर का हा जर कायदा तुम्ही ड्रायव्हर सुरक्षेचा कायदा केला शासनाने तर ड्रायव्हर तिथं पळून जाणारच नाही. त्या ठिकाणी ड्रायव्हर सोबत पब्लिक सुद्धा मदत करेल. परंतु हा सुरक्षा कायदा हा करणं केंद्र सरकारने जरुरी आहे. आणि त्यानंतर तुमचा कोणता हिट अँड रन कायदा आहे त्यानंतर तुम्ही अंमलबजावणी करा, आम्ही ती स्वीकारून घेऊ. ड्रायव्हर संघटनेचे नाहीये, ते शासनाचे अधिकृत जे टँकर आहे
ज्या ठिकाणी ते पाठपुरावा करतात त्यांनी हे स्वतः फक्त त्यांना आश्वासन दिलेलं आहे का आम्ही हे रद्द करू म्हणून, परंतु स्वतः अमित शहा साहेबांनी मीडिया समोर येऊन डिक्लेरेशन द्यावे का आम्ही हा कायदा रद्द करू, तेव्हाच आमचं आंदोलन संपेल. सुरू आहे कशाच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे, काय आपल्या मागण्या आहेत, काय सांगाल? आता हे जे आमचं आंदोलन चालू आहे हे आमचं काही नवीन आंदोलन नाहीये. 2017 पासून ड्रायव्हर सुरक्षा, ड्रायव्हर आयोग, आर्थिक महामंडळ आणि आता अजून एक आमची त्याच्यामध्ये मागणी होती की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, या ड्रायव्हर सुरक्षा कायदा या आमच्या 2017 पासून आम्ही सततच्या मागण्या लावून धरलेल्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही मुंबई, नागपूर, संभाजीनगर अनेक ठिकाणी आम्ही मोर्चे आंदोलन करतो, शासनाला विनंतीपूर्वक निवेदन देतो. परंतु याच्यावर ना केंद्र शासन विचार करत ना राज्य शासन, या आमच्या मागण्यावर विचार करायचं राहिलं दूर. आणि आता एक नवीन जागचं कायदा काढलाय केंद्र सरकारने की जर अपघात झाला आणि ड्रायव्हर तिथून पळून गेला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख दंडाची तरतूद आहे त्याच्यामध्ये. ज्या ड्रायव्हरला 7,000 रुपये पगार नाही तो 7 लाख भरणार कुठून? आणि ड्रायव्हरला जसं प्रत्येकाला प्राणी मात्राला स्वतः जीव वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो तसा ड्रायव्हर बी अपघात झाला पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कारण की जो ड्रायव्हर मेलेल्या सापाच्या अंगावर गाडी घालायला त्याचं मन धजावत नाही, तो माणसाला का मारेल याच्यावर अमित शहा साहेबांनी विचार करायला पाहिजे. आणि जो कायदा आहे, जो पहिला कायदा होता त्याच्यात पोलीस स्टेशनमधून जामीन होत होती आणि आता हे अजामीन पात्र गुन्हा केलाय, त्याच्यामुळं या कायद्याचा तर आम्ही निषेध करतो. परंतु ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्षांनी राजकीय पक्षाच्या ट्रान्सपोर्ट संघटनांनी तोंड मारलं आणि हा आंदोलन मागे घेतो या घोषणा केल्या, याच्या आणि त्या ट्रान्सपोर्टवाल्याचा काही संबंध नाहीये. कुठलाही ट्रान्सपोर्टवाला रस्त्यावर उतरलेला नाहीये आणि कुठलाही ड्रायव्हर जेलमध्ये गेला तर ट्रान्सपोर्टवाला त्याला जामीन येणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम मी त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा निषेध करतो की ज्यांनी ड्रायव्हरला मिटिंगला न घेता किंवा ड्रायव्हर संघटनेच्या एखाद्या अध्यक्षाला मिटिंगला न घेता हे डिसिजन घेतलंय. आम्ही त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा सुद्धा निषेध करतो. संघटनेचं या पुढील काय आंदोलनाची भूमिका असणार? आता ह्या सध्याच्या कालावधीमध्ये बरेच ड्रायव्हर लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि हा जो काळा कायदा आहे तोही मागे घेण्यात यावा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, वाहन चालकासाठीचं आर्थिक महामंडळ, ही चालान, हे जे आमचे जुने मुद्दे ते पुढे आम्ही चालूच ठेवणार आहे. परंतु हा जर हिट अँड रन कायदा जर मागे नाही घेतला तर आम्ही पार दिल्लीपर्यंत धडक मारू आणि देशभर आंदोलन करू. नाव संजय हाणोर, देश संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था.